मतदार राजा हो, जरा सांगा बरं मला, मुस्लिम मतं कुणाला मिळतात, त्याचा कोणत्या पक्षाला कसा फायदा झाला याची गरमागरम चर्चा होते ना हो. पण पक्ष उमेदवार देताना किती मुस्लिम उमेदवार दिले याची जाहीर वाच्यता करतात का हो? अभावानेच पक्षनेते याचा उल्लेख करतात. उल्लेख टाळण्याचं कारणही तसंच आहे. आत्ताच्या विधानसभेतले चित्र खूप काही गोष्टी स्पष्ट करतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या आहे 4136. त्यात फक्त 10% उमेदवार हे मुस्लिम समाजातून आलेले आहेत. म्हणजेच 4136 उमेदवारांपैकी एकूण 420 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत. आणि अजून एक अधोरेखित करायला हवं की या 420 पैकी बहुतांश म्हणजे तब्बल 218 उमेदवार हे अपक्ष म्हणून रणमैदानात उतरलेले आहेत. महाराष्ट्रातल्या मुख्य पक्षांनी अपेक्षेप्रमाणे खूप कमी मुस्लिम उमेदवार दिलेत. सगळ्यात जास्त 16 मुस्लिम उमेदवार MIM पक्षाने दिलेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्ष, राष्ट्रीय पक्ष, यांनी किती मुस्लिम उमेदवार दिले ते पहा. वर्षानुवर्ष मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा मतदार आहे असं आपण ऐकत आलेलो. पण या पक्षानं निवडणुकीत सर्वाधिक 9 मुस्लिम उमेदवार दिलेत, तर भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. तर महायुती सोबत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगळी वाट धरली आहे आणि एकूण 5 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. राज्यात एकूण 150 मतदारसंघ असेही आहेत जिथे एकही मुस्लिम उमेदवार उभाच राहिलेला नाही. पण मालेगाव आणि औरंगाबाद विषयी आपल्याला विशेषत्वानं बोलावं लागेल, कारण मालेगाव सेंट्रलमध्ये सगळेच्या सगळे 13 उमेदवार हे मुस्लिम समाजातले आहेत. इथं महायुतीनं एकही उमेदवार दिलेला नाही. तर औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघात 29 उमेदवारांपैकी 17 उमेदवार मुस्लिम समाजातले आहेत आणि यातल्या 3 उमेदवार या महिला आहेत. तर 288 मतदारसंघात एकूण मुस्लिम महिलांची उमेदवारी बघितली तर त्याची संख्या आहे 22. राज्यात 1,30,00,000 इतकी मुस्लिम लोकसंख्या आहे. त्या तुलनेत लोकप्रतिनिधी किती आहेत? सध्याच्या विधानसभेत फक्त 10 मुस्लिम आमदार आहेत. ही आकडेवारी नक्कीच हे स्पष्ट करायला पुरेशी आहे की पक्ष ज्यांच्या मतांवरून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राजकारण करत बसतात ते प्रत्यक्ष प्रतिनिधी द्यायची वेळ येते तेव्हा काय भूमिका घेतात.